अप्रांत भागाच्या प्राचीनत्वाची, प्रगतीची, प्राचीन व्यापाराची व प्रगल्भ संस्कृतीचे जिते जागते प्रतीक म्हणजे डहाणू तालुक्यातील चिंचणी गाव. दक्षिणेला तारापूर खाडी, उत्तरेला वरोर खाडी, पश्चिमेला अरबी समुद्राचा नयनरम्य किनारा व पूर्वेला शेतीमळ्यांनी नटलेले चिंचणी गाव. ख्रिस्ती शकाच्या पूर्वी 1000 वर्षे तरी हे अस्तित्वात असले पाहिजे. कदंब राजा, शिलाहार वंश, राजा बिंबदेव, सुलतान बहादूर शहा, पोर्तुगीज, चिमाजी अप्पा व पेशवाईनंतर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. 13व्या शतकाच्या पूर्वार्धात शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन वाजसैन्य ब्राह्मण कुटुंबे येथे आली. त्यांचा 3 पचा पेशा होता. पडी म्हणजे भिक्षुकी, पंचांग म्हणजे ज्योतिषी, पुडी म्हणजे वैद्यकी. त्यातीलच एक सरांचे जोशी कुटुंब. अपरांतात येण्यापूर्वी पूर्वस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील बाबरे हे त्यांचे गाव होते. सुरुवातीस जोशी कुटुंब चिंचणीमध्ये आत्ताच्या दांडेपाडा एसटी स्टॉपजवळ असलेल्या दांड्याच्या वाडीत राहत होते. शके 1561 मध्ये म्हणजे 1639 साली ती जागा विकून ते ब्राह्मण अडीतील बेलक भाटात राहावयास आले. स्वर्गीय पंढरीनाथ दाजी जोशी सरांचे आजोबा. त्यांना पंढरीनाथ मास्तर म्हणून सर्वजण ओळखत. त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1876 त्यांचे 4थी पर्यंतचे शिक्षण चिंचणीमधील मराठी शाळेत झाले. पुढील शिक्षण ठाण्यातील बीजे हायस्कूलमध्ये घेऊन व्हर्नॅक्युलर फायनल व 1896 साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पंचक्रोशीत मॅट्रिक झालेले पहिले विद्यार्थी. GIP रेल्वेत 3 वर्षे नोकरी करून पंढरीनाथ जोशी इंग्रजी शिकविण्यासाठी चिंचणीस परतले. सर्वप्रथम तारापूरच्या बर्वेंच्या घरी इंग्रजीची शिकवणी सुरू झाली. हीच या परिसरातील इंग्रजी शिक्षणाची गंगोत्री होय. नंतर काही गुजराती मंडळींनी मुलांना इंग्रजी शिकवावे अशी विनंती केली व चिंचणीस तारापूर खाडीजवळ 1900 साली इंग्रजी क्लासेस सुरू केले. या क्लासला सरकारी मान्यता मिळाली होती. पंढरीनाथ मास्तर तळखडकरांची 3 भाषांतरे व काळींचे भाषांतर शिकू लागले. शिक्षणाची निकड लक्षात घेऊन 1910 साली KD हायस्कूलची स्थापना झाली. सुमारे 15 वर्षे पंढरीनाथ जोशी यांनी KD हायस्कूलमध्ये सेवा दिली. 1919 साली वसई तालुक्यातील आगाशी या गावात इंग्रजी शाळा सुरू करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली व मुख्याध्यापक म्हणून डहाणूच्या पोंदा हायस्कूलमध्येही मुख्याध्यापक पदाची धुरा वाहिली. 1900 सालापासून पंढरीनाथ मास्तर आजूबाजूंच्या मंडळींना केसरी वाचून दाखवित असत व राष्ट्रीय जागृतीचे काम करीत. त्या काळात केसरीसारख्या स्वातंत्र्याची कास धरणाऱ्या वर्तमानपत्राचे उघडपणे वाचन करणे हे मोठे धारिष्ट्यच असे. 1924 साली ते तालुका काँग्रेसच्या समितीचे सदस्य बनले. 1937 ते 1942 या काळात लोकल बोर्डावर त्यांची निवड झाली. 1942च्या चले जावच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना 10 महिन्यांचा कारावास भोगावा लागला होता. ते तेथे दररोज चरख्यावर सूत कातीत असत. अधिकाऱ्यांशी अस्खलित इंग्रजी बोलत. पंढरीनाथ मास्तरांनी काही वर्षे पौराहित्याचा वारसाही चालविला होता. प्रगल्भ पुरोगामी विचारी, भारदस्त व रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे जनसामान्यात त्यांना आदराचे स्थान होते. चिंचणी व परिसरात इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारी व्यक्ती म्हणून इतिहास त्यांच्या कार्याची नक्कीच नोंद घेईल. अशा या शिक्षणप्रेमी देशभक्ताचे 18 फेब्रुवारी 1967 रोजी देहावसान झाले. स्वर्गीय कमलाकर पंढरीनाथ जोशी. जन्म 23 ऑगस्ट 1908 परिसरात कमलाकर भाऊ किंवा कमलाकर वकील या नावाने लोक ओळखत. कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान त्यांना लाभले होते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नंतर 2 वर्षे म्युनिसिपालिटीमध्ये नोकरी केली. परंतु नोकरीचा राजीनामा देऊन ते दांडी यात्रेत सामील झाले व पुढे सारे आयुष्य देशकार्य व समाजकार्य यासाठीच वेचले. त्यांना नाटकात काम करण्याची विलक्षण हौस होती. त्यांची शिवाजीची भूमिका चिंचणी व परिसरात अनेक वर्षे स्मरली जात होती. गांधीजींच्या दर्शनाने त्यांचे जीवन पूर्ण बदलले. काँग्रेस पक्षाची एकनिष्ठपणे सेवा केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जिल्हा समितीचे सेक्रेटरी पदही त्यांनी भूषविले होते. कराची काँग्रेसला महाराष्ट्रातील 5 कार्यकर्ते गेले होते. त्यातील ते एक होते. त्यावेळी जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, अब्दुल गफार खान, साममूर्ती, सत्येनमूर्ती, हिरेन चटर्जी अशा मोठ्या नेत्यांच्या पंक्तीला ते बसत असत. 1930 ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत चिंचणी व परिसरात स्वातंत्र्य चळवळ पेटवून ती जागृत ठेवण्याचे काम त्यांनी केले. प्रभात फेऱ्या, देशभक्तीपर गीते, गुप्त झेंडावंदने व भाषणे यामुळे चिंचणीतील तरुण देशभक्तीने भारले गेले. यज्ञेश्वर देवराव बाबरे व कमलाकर जोशी यांनी KD हायस्कूलवर काँग्रेसचा चरखांकित तिरंगा फडकाविला होता.
1930 मध्ये वसई येथे झालेल्या दारूबंदी पिकेटिंग सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे कमलाकर जोशी यांना शिक्षा झाली होती. 7 मे 1930 रोजी मीठ मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात स्वातंत्र्य सेनानी व लोकप्रिय नेते एस.एम. जोशी सहभागी झाले होते. तर 1931 साली चिंचणीच्या नागरिकांनी काढलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा स्वातंत्र्य संदेश भारावून टाकणारा होता. सन 1932 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची घाटकोपर येथील सभा सरकारने बेकायदेशीर ठरवून बंदी घातली होती. ती अनेक कार्यकर्त्यांनी मोडली. त्यात कमलाकर जोशी होते. त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक सत्याग्रह झाला. त्यावेळी वैयक्तिक सत्याग्रह करणारे पंढरीनाथ जोशी, कमलाकर जोशी, रामचंद्र तरडे, पद्मनाथ, श्रीनाथ व इतर अनेकांना अटक होऊन कारावासाची शिक्षा झाली होती. जोशी कुटुंबातील 6 पैकी 5 पुरुष कैदेत गेले. ऑगस्ट 1942 मध्ये चले जावची चळवळ सुरू झाली. 11 ऑगस्ट 1942 रोजी चिंचणीच्या तरुणांनी चावडीला आग लावून भस्म केली. सरकारने पोलिसांची मोठी फौजच चिंचणीला पाठविली. 14 ऑगस्ट 1942 रोजी दांडेपाडा येथे कमलाकर जोशींचे 1.25 तासाचे देशभक्तीचे भारलेले भाषण झाले. भारलेल्या तरुणांनी पोलीस चौकीवर दगडफेक केली. पोलीस गोळीबार झाला. 5 जण हुतात्मा झाले. शौर्याची गाथा सांगणारे हुतात्मा स्मारक केडी हायस्कूल समोर आज डौलाने उभे आहे. कमलाकर जोशींना 1930, 1932, 1940 आणि 1942 अशा प्रकारे 4 वेळा कारावास भोगावा लागला. येरवडा तुरुंगात साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला. त्यावेळी साने गुरुजींनी सांगितलेल्या कथा त्यांनी ऐकल्या होत्या. कारावासात त्यांनी प्रचंड वाचन केले होते. कारावासामुळेच भाऊसाहेब हिरे, डॉक्टर शांतीलाल शहा यांच्याशी स्नेह झाला. पारतंत्र्याच्या काळात जोशींचे घर स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते. घरी भाऊसाहेब हिरे, राजेंद्र प्रसाद, शंकरराव देव, साममूर्ती अशी महनीय मंडळी येऊन गेली होती. ज्ञानकोशकार केतकर सुमारे 20-21 दिवस त्यांच्या घरी राहून परिसरातील अनेक शब्दांची माहिती गोळा केली होती. पारतंत्र्याच्या काळात त्यांच्या घरावर तर इंग्रजांचा पहारा असे. सौ कमलिनीच्या आजाराने व स्वतःच्या आजाराने सार्वजनिक जीवनातून कमलाकर जोशी बाहेर गेले. शेवटची 18 वर्षे बिछाण्यालाच खेळून होते. एरवी त्यांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. अखेरच्या काळात त्यांनी सुमारे 150 अभंगाची रचना केली. 2 डिसेंबर 1992 रोजी कमलाकर जोशी एक अस्सल देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, एक समर्पित जीवन काळाच्या पडद्याआड गेले. सरांची आई म्हणजे त्यांचे दैवत स्वर्गीय कमलिनी कमलाकर जोशी. पूर्वाश्रमीची वत्सला आत्माराम जावळे, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. वडील व आजोबांच्या नावाची आत्माराम भुवन व विनायक भुवन या 2 इमारती दादर पोर्तुगीज जवळ होत्या. वडील खऱ्या मोत्यांचा व्यापार करीत असत. 1935 मध्ये कमलाकर जोशी यांच्याशी त्यांचं लग्न झाले. कमलिनी व्यवहारचतुर, सुगरण, गृहकृत्य दक्ष व आदरातिथ्य करणारी होती. खूप धार्मिक. ओम नम शिवाय हा जप नेहमी चाले. साईबाबांवर नितांत श्रद्धा होती. ती केवळ गरिबांना वाटण्यासाठी एक जालीपाटभर आंब्याचे लोणचे, पाण्याचे आंबे व मोठा डबाभर उडदाचे पापडी करून ठेवत असे. भुकेलेल्यांना घास देणे हाच खरा धर्म मानत असे. चिंचणी ग्रामपंचायतीची सभासद होऊन गावातील विविध कार्यक्रमात योगदान देत असे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी ती भाषणे करीत असत. कार्यकर्त्या व इतर स्त्रिया त्यांचा उल्लेख अन्नपूर्णा असा करीत असत. त्यांची 24-25 वर्षे आजारपणातच गेली. शेवटची 10 वर्षे सतत लक्ष ठेवावे लागे. हर्षवर्धन पहाटे 3 ते सकाळचे 7 वाजेपर्यंत तिच्या जवळ बसून अभ्यास किंवा वाचन करीत असे. 30 जानेवारी 1963 रोजी त्यांची तब्येत अधिकच खालावली. सर्वांना बोलावून घेतले. हर्षवर्धन 1 तास आईच्या कुशीत पडून राहिला. कमलिनी आई राम नाम जप करीत सप्तशृंगी मातेच्या फोटोकडे पाहत निस्तब्ध झाल्या. सरांची मोठी बहीण स्वर्गीय श्यामला रूपचंद थदानी, वडिलांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घेऊन आलेली भावंडामध्ये सर्वात मोठी. श्यामला 1960 साली SNGT मधून BA झाली. नंतर मराठी विषय घेऊन MA परीक्षेत गुणांचा रेकॉर्ड मोडीत 2 सुवर्ण पदके कमवली. सिद्धार्थ व घाटकोपर येथील जोशी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती व बंगाली भाषा त्याने येत असत. उर्दू भाषेचे व संस्कृतचेही तिला चांगले ज्ञान होते. तिचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ती 2दा सिनेटवर बिनविरोध निवडून गेली होती.
तिचे पती असिस्टंट हाऊसिंग कमिशनर पदावरून निवृत्त झाले होते. श्यामलाची तिन्ही अपत्ये सुविद्य असून सुखासमाधानाने संसारिक जीवन जगत आहेत. सरांची दुसरी बहीण श्रीमती निर्मला, आत्ताचे नाव वैशाली वसंत खरे. आईच्या आजारपणामुळे तिच्या शिक्षणात व्यत्यय आला, पण तिने पदवी मिळवलीच. ती गृहकृत्य दक्ष आहे, एक विवाहित मुलगी आहे. वैशाली बालवाडीच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत आहे. तिचे यजमान जंगल कॉन्ट्रॅक्टर होते. सरांचा धाकटा भाऊ केतन कमलाकर जोशी. केतन रुपारेल कॉलेज व लॉ कॉलेजचा विद्यार्थी. BA झाल्यानंतर वडिलांचा पेशा चालविण्यासाठी LLB साठी प्रवेश घेतला. नोकरी सांभाळून कायद्याचे शिक्षण घेतले. 1974 मध्ये LLM ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर सिव्हिल सप्लाय ऑफिसमध्ये नोकरी सोडून डहाणू व पालघर येथे 1975 साली वकिली सुरू केली. शेतीकडे लक्ष दिले. ज्ञातित्व संस्थेत अनेक वर्षे काम केले. पदापेक्षा सेवा हेच तत्व बाळगून आहे. सरांच्या पत्नी सौ हर्षदा हर्षवर्धन जोशी, पूर्वाश्रमीची सुलभा नागनाथ जोशी 22 नोव्हेंबर 1883 रोजी सरांशी विवाहबद्ध झाल्या. त्या खूप धार्मिक आहेत. घरातील सर्व कामे, सर्वांच्या वेळा सांभाळणे, जाणे येणे हे पाहत असतात. सरांच्या वडिलांच्या आजारपणात त्यांनी चोख सेवा बजावली. सरांची मोठी मुलगी शुभदा, आत्ताची सौ शुभदा अमित घिसाड. शुभदा बोर्डीच्या MB मेहता सायन्स कॉलेजमधून रसायनशास्त्र घेऊन BSc व ऑर्गॅनिक्स रसायनशास्त्र घेऊन MSc झाली. सुरुवातीस बोईसर येथील MIDC मध्ये नोकरी केल्यानंतर लग्नानंतर इंटरनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीत असोसिएट डेटा मॅनेजर म्हणून सेवा देत आहे. तिचे पती श्री अमित मधुकर घिसाड हे BSc MBA आहेत. त्यांनी 9वी पर्यंतचे शिक्षण दुबईस घेतले. काही वर्षे दुबईत नोकरी सुद्धा केली. त्यांचा छोटा ओंकार ज्युनियर KG मध्ये शिकत आहे. सरांची धाकटी मुलगी ज्ञानदा, आत्ताची सौ ज्ञानदा वैभव मालपाठक. ज्ञानदा ही PL श्रॉफ कॉलेजमधून BCom झाली. तिचे पती श्री वैभव सतीश मालपाठक हे BCom ATD शिक्षण पूर्ण करून एका जर्मन कंपनीत सेवा देत आहेत. श्री हर्षवर्धन कमलाकर जोशी सर, जन्म 6 नोव्हेंबर 1944 एका जमीनदार ब्राह्मण कुटुंबातला. 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण चिंचणी नंबर 1च्या शाळेत झाले. 7वी नंतर तारापूर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. फिजिक्स, मराठी, बीजगणित व इंग्रजी हे त्यांच्या आवडीचे विषय. शालेय जीवनात जिजाबाई, शिवाजी, संभाजी या भूमिका गाजविल्या होत्या. महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये घेतले. तेथे त्यांचा बराचसा वेळ लायब्ररीतच असे. खलील जिब्रान, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, राधाकृष्णन, शेक्सपियर, सावरकर, वर्ड्सवर्थ अशा थोर साहित्यिक व विचारवंतांची पुस्तके वाचित असत. आज आपण जे जोशी सर पाहतो, ऐकतो त्यांचे मूळ बीज या वाचनातच असावे असे वाटते. कोठेही कोणाचेही भाषण चालू असले की ते त्या भाषणाला जात असत. दत्ता बाळ हा त्यांचा आवडता वक्ता. BA परीक्षा उत्तीर्ण होऊन तारापूर इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. इंग्रजी व गणित या 2 मेथड्स घेऊन B.Edला प्रथम श्रेणी व A ग्रेड मिळविली. सुरुवातीस 1.5-2 वर्षे मुंबई BST मध्ये नोकरी केली होती. पगार व फॅसिलिटीज जास्त असूनही जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हते. ज्ञान भांडार वाढवीत शास्त्रशुद्ध अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकवायचे हे ठरविले व शिक्षकी पेशा स्वीकारला. मानसशास्त्र हा त्यांचा आवडता विषय. माननीय श्री स ग वर्तक व श्री A.K. राऊत सर यांच्याकडून शाळेत अनेक गोष्टींचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. जवळजवळ 10 वर्षे पर्यवेक्षक, 3.5 वर्षे उपमुख्याध्यापक व 6.5 वर्षे मुख्याध्यापक पद यशस्वीरित्या सांभाळले. माननीय राही सावे, कर्मयोगी श्री ह.दा. सावे यांचे प्रभावी नेतृत्व संस्थेस मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोशी सर घडत गेले. राष्ट्रभक्तीने भारावलेले व गांधी तत्वज्ञान व विचाराने प्रभावित झालेले आजोबा कैलासवासी पंढरीनाथ जोशी व पिताश्री कमलाकर जोशी व मातोश्री कमलिनी जोशी यांनी बालपणापासून संस्कार दिले ते सेवा, समर्पण, देशभक्ती व देवधर्मावरील श्रद्धा. मुक्तानंद, नित्यानंद स्वामी, चिन्मयानंदजी, गगनगिरी महाराज, जैनमुनी संत बालाजी, पांडुरंग शास्त्री आठवले, स्वामी चैतन्यानंद सरस्वती इत्यादींचे आध्यात्मिक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना जीवनात वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळाली. रुपारेल कॉलेजचे प्राध्यापक श्यामसुंदर मुदगल, बोर्डीचे शामराव पाटील, डॉक्टर स.दा. वर्तक व चिंचणीचे श्री रजनीकांतभाई श्रॉफ यांच्यासारख्या व्यक्तींनी ते प्रभावित झाले. पेशापेक्षा वस्तूला, वस्तूपेक्षा व्यक्तीला, व्यक्तीपेक्षा संस्थेला आणि संस्थेपेक्षा नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व द्यावे हे जीवनसूत्र नेहमी अनुसरले.
बुद्धीचे सामर्थ्य, वाणीचा प्रवाह, ध्येयनिष्ठा, आत्मविश्वास व कल्पकता या भांडवलाच्या बळावर अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी सेवा दिलेल्या काही संस्था: तारापूर एज्युकेशन सोसायटी तारापूर, चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी चिंचणी, भानुदास सावे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोईसर एज्युकेशन सोसायटी, साई शिव मंदिर अण्णा चिंचणकर ट्रस्ट, ब्रह्मवृंद सेवा मंडळ, तसेच चिंचणी तारापूर मेडिको सर्जिकल कॅम्प, श्री पांगळामाता मंदिर जीर्णोद्धार, मराठी विज्ञान परिषद अधिवेशन, इतिहास परिषद अधिवेशन, इंग्लिश मीडियम इन्स्पेक्शन पॅनल अशा अनेक उपक्रमात ते सहभागी होत असत. तारापूर एज्युकेशन सोसायटी व राही सावे विद्यालयाच्या उत्कर्षात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थी, शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक, शैक्षणिक सल्लागार हा शाळेतील प्रवास म्हणजे विद्यालयाचा चालता बोलता ज्ञानकोश. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थेने मुख्याध्यापक कार्यालयास शिक्षण तज्ज्ञ हर्षवर्धन कमलाकर जोशी मुख्याध्यापक कक्ष असे नामकरण करून गौरविले आहे. अनेक अभ्यासेतर उपक्रम राबविण्यात जोशी सरांचा पुढाकार असे. सरांचे व्यक्तिमत्वाचे खरे वैभव म्हणजे त्यांचे वक्तृत्व. मानवी मेंदू तर इतक्या ऊर्जेने भरलेला आहे की मानसशास्त्रज्ञ म्हणतात की सामान्य माणूस त्याचा 1.0 भाग पण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये वापरत नाही. काय कॉम्प्युटर पडलाय. निसर्गाने मानवाच्या मेंदूमध्ये इतका विलक्षण कॉम्प्युटर निर्माण केला आहे. शिक्षकाला हा विद्यार्थ्यांच्या मेंदूमधला म्हणजे ज्या शिक्षकाला हा कॉम्प्युटर कळतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आपलं स्वतःचं आगळं वेगळं असं स्थान निर्माण करतो. ईश्वरी देणगी म्हणजे स्पष्ट पहाडी आवाज. ते पाठे मिळत होतं कठोर अशा शिस्तीचं आणि ते पाठे मिळत होतं वेळेचं एक योग्य असं हे करणं. कोणत्याही विषयावर बोलण्याची प्रचंड ताकद. वाणीचा प्रवाह संत वाहणाऱ्या गंगेसारखा तर कधी कधी झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखा असतो. खलील जिब्रान हा जीवनाचा भाष्यकार होता. त्यांनी म्हटलं ते 3 ओळी अशा आहेत. I sought my soul, but my soul I failed. I sought my God, but my God eluded me. I sought my brother, and I found all 3. श्रोता सचैल न्हाऊन निघतो, तृप्त होतो. विद्येसारखं दुसरं कोणतेही धन नाही. ज्ञानदानासारखं दुसरं कोणतेही व्रत नाही. ग्रंथासारखा दुसरा गुरु किंवा मित्र नाही. आणि आत्मविश्वासासारखा दुसरा कोणता मंत्र नाही. पुस्तक म्हणजे जोशी सर हे समीकरणच. त्यांचे लेखन प्रभावी आहे. संस्थेच्या महोत्सवाचे संपादन, चरित्रलेखन तसेच अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिल्या आहेत. परिसरातील अनेक मान्यवरांसाठीच्या मानपत्रांचे लेखन त्यांनी केले आहे. कोकण मराठी परिषदेच्या तारापूर बोईसर शाखेचे पहिले अध्यक्षपद त्यांनीच भूषविले होते. सरांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला क्षेत्रात झोकून दिले आहे. त्यांच्या सेवेची दखल घेऊन लायन्स क्लब ऑफ तारापूर बोईसर शाखेने आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्रामीण विकास परिषदेतर्फे प्रिन्सिपल राम जोशी पुरस्कार व कुमार महाराज प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. उत्तम मार्गदर्शक, कृतिशील विचारवंत, प्रभावी वक्ता, प्रतिभावंत लेखक, सेवाभावी, पारदर्शक, निरलस व निरपेक्ष वृत्तीचं शिक्षण तज्ज्ञ म्हणजेच आपले श्री हर्षवर्धन कमलाकर जोशी. मुळात कुटुंबाचा जो एक गाभा आहे तोच प्रेम आहे. संरक्षण हा एक त्याचा एक भाग असेल, परंतु प्रेम नसेल तर ते कुटुंब नाही.